विधानभवनासमोर रविकांत तुपकरांचं आक्रमक आंदोलन, शेतकऱ्यांचा विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा व हमीभावाच्या मागणीसाठी आंदोलन, तुपकरांसह समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईतील विधान भवन परिसरात आज शेतकरी प्रश्नांवर मोठा गदारोळ पाहायला मिळाला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह विधान भवनाच्या दिशेनं आक्रमक मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीनं निर्णय घ्यावा या प्रमुख मागण्यांसाठी तुपकर यांनी थेट विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. यावेळी आंदोलकांनी सातबाऱ्याच्या प्रति विधान भवनाच्या दिशेनं भिरकावल्या, तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या आणि सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले. त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान गेल्या महिन्यात अन्नत्याग आंदोलन स्थगित करताना सरकारनं काही शेतकरी प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा विधान भवनाच्या दारात पोहोचला असून सरकार यावर काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मुंबई.